हरिओम. तर आज इथे आपण बनवणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण, जे नॉर्मली आपल्या कोकणामध्ये सर्व भाज्या आणि नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये यूज केलं जातं. तर सुरुवातीला इथे मी सुकं खोबरं इथे भाजून घेत आहे. इथे छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकतात. ओलं आणि सुकं असं मिक्स करूनही वापरू शकतात. असं छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांद्याचं प्रमाण थोडा जास्त घ्यायचा आहे खोबऱ्यापेक्षा. तो थोडासा तेलामध्ये कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांद्याबरोबर तुम्ही अद्रक लसूणसुद्धा भाजून घेऊ शकतात. कांदा हा छान ब्राउनिश झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या जेवणाला टेस्ट खूप छान येते. आणि हे सर्व वाटण आपल्याला एक थंड करून घ्यायचं आहे खोबरं आणि कांद्याचं. थंड झालं की त्यावरती आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि मिक्सरला थोडं पाणी घालून छान असं वाटून घ्यायचं आहे. हे वाटण छान आठवडाभर फ्रीजमध्ये टिकतं. जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही बिना पाण्याचं वाटण करायचं आहे आणि गॅसवरती 5 मिनटं शिजत ठेवून त्यानंतर परत थोडंसं मीठ घालून स्टोअर करून ठेवायचं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. अंबदने.